छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोना संसर्ग वाढत असून गुरुवारी 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते। दुसऱ्याच दिवशी तब्बल 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान वाढलेलं आहे। दरम्यान दिवसभरात 211 संशयितांचे नमुने घेण्यात आलेत। केरळपाठोपाठ राज्यातही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत। पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांसह 6 जणांविरोधात आरोपपत्र एनआयएकडून दाखल करण्यात आलेलं आहे। मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। दहशतवाद्यांपैकी एक जण पुण्यातील डॉक्टर आहे। मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता असा आरोप करण्यात आलाय। मनोज जरांगे यांची 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षण पदयात्रा मुंबईमधील मैदानावर कूच करणार आहे। या पदयात्रेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कला प्रकार सादर होणार आहेत। याचाच एक भाग म्हणून अंतरवाली सराटी येथे लेझिम नृत्यामध्ये भाग घेताना मनोज जरांगे आणि पंचक्रोशीतील युवक दिसतात। ताम्हिणी घाटात खासगी प्रवासी बस उलटली। कोंढेतर गावाच्या हद्दीत हा अपघात झालेला आहे। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 55 जण जखमी झालेत। नववर्षाची सुरुवात साजरी करण्यासाठी अनेक जण शहराबाहेर पार्टी करायला जातात। त्याचप्रमाणे दारू पिऊन वाहने चालवतात। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस सज्ज झाली आहे। याचाच एक भाग म्हणून पोलिसांची गस्त सुरू झालेली आहे। 2 दिवसाआधीपासूनच पोलिसांनी गस्त सुरू केली आहे। गोंदिया येथील जयस्तंभ चौक येथे येणारे जाणाऱ्या वाहनांची तपासणी तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते। मालेगावात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न कट्टा व चाकूसह हल्ला करण्यात आला तर हल्ल्यात 3 जण जखमी झालेले आहेत। ही घटना समजल्यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी थेट पोलीस ठाणे गाठलेलं आहे। गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची देखील मागणी केली आहे। संभाजी ब्रिगेड आणि वंचित आघाडीकडून घोषणाबाजी करण्यात आली। यशवंतराव चव्हाण विद्यापीठात घोषणाबाजी करण्यात आली। शैक्षणिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यास विरोध करण्यात आलाय। नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात राम जन्मभूमीच्या मंगल अक्षता कलशाचं पूजन होणार आहे तर कलश पूजनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे। पुण्यात वाद मिटवण्यासाठी आलेल्या तिघांवर टोळक्याने कोयता दगड आणि विटांनी प्राणघातक हल्ला केलाय। महिला पोलीस हवालदार सीमा वळवीने कोणताही विचार न करता थेट रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावत एका गुंडाला पकडून ठेवलाय। मतदार यादी पुनरीक्षण व नवीन मतदार नोंदणीमध्ये सातारा जिल्ह्यात कराड अव्वल स्थानावर असून कराड उत्तर दक्षिण मतदारसंघातील 40,000 मतदार नावे कमी झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल मेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोना संसर्ग वाढत असून गुरुवारी 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। दुसऱ्याच दिवशी तब्बल 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान वाढले। दरम्यान दिवसभरात 211 संशयितांचे नमुने घेण्यात आलेत। आज मध्य रेल्वेकडून मुंबई आणि जालना वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन केलंय। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून समाधानकारक निधी मिळत नसल्याने ज्याप्रमाणे गोवा राज्याने कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे रेल्वेमध्ये विलीनीकरण करा असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे त्याच पद्धतीने आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करून तशाच पद्धतीचे प्रस्ताव महाराष्ट्र शासन पाठवेल। त्याच पद्धतीने सध्या मुंबईतील रेल्वेच्या सेवेवर येणारा ताण कमी करण्यासाठी डबल डेकर रेल्वे सुरू करण्याबाबत तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस उभारण्याबाबत आपण दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विन कुमार यांच्याशी झालेल्या भेटीत चर्चा केल्याचं दीपक केसरकर म्हणाले। 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता करमाफी कायम ठेवतानाच त्याहून मोठी घरे असणाऱ्या मुंबईकरांना 15 ते 40% मालमत्ता करवाढीला सामोरं जावं लागणार आहे।
नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। मात्र मागील आठवड्याभरापासून राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आणि राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत असल्यामुळे नववर्षासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समारंभांमध्ये सहभागी होण्याची नागरिकांना धास्ती वाटू लागली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेण्यात येणार आहे। ही परीक्षा राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार आहे। तर या परीक्षेसाठी 5 ते 25 जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहे। मुंबईमधील हवेचा निर्देशांक शुक्रवारी मध्यम श्रेणीत नोंदला गेलाय। तर वांद्रे, कुर्ला, संकुल, मालाड, चेंबूर, शिवाजीनगर आणि शिवडी येथे वाईट हवेची नोंद झाली आहे। समीर ॲपनुसार शुक्रवारी सायंकाळी मुंबईचा हवेचा निर्देशांक 181 इतका होता। राज्य सरकारने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या कृषी कर्जांचे पुनर्गठन करण्याच्या सूचना सर्व खासगी व्यापारी राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांना शुक्रवारी दिल्या। पुनर्गठनाची कार्यवाही 30 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्याची सूचना बँकांनी केलेली आहे। लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे। सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर सध्या पूजाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते। कलाक्षेत्रात सध्या लगीनघाई सुरू आहे। अशातच बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खानही हिच्याही लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे। आमिरची लेक मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेशी लग्न करणार आहे।